आपल्याबरोबर उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आहेत. सुषमाताई, खातं बदलण्यात आलंय, एवढाच काय तो फरक आहे, बस बाकी काही नाही? खरं तर हा नुसता खाते पालट करणं ही वरवरची मलमपट्टी आहे असं आम्ही वारंवार म्हणतोय. मुळात माणिकराव कोकाटेंनी ज्या पद्धतीच्या चुका केल्या आहेत, किंबहुना ज्या पद्धतीने वारंवार उर्मटपणाने विधान करून त्यावर पुन्हा स्पष्टीकरण देताना पुन्हा नव्या चुका केलेल्या आहेत. कायम माणिकराव कोकाटे हे त्यांच्या खात्याच्या कार्यपद्धतीपेक्षा सुद्धा माणिकराव कोकाटे हे वादग्रस्त वक्तव्यांमुळेच प्रकाशझोतात जास्तीचे आलेले आहेत. अशा व्यक्तीला सत्तेतून पायउतार करणं जास्त गरजेचं होतं, परंतु हा नुसता खाते पालट करणं ही निव्वळ वरवरची मलमपट्टी आहे. पण जर माणिकराव कोकाटेंवरती कारवाई झाली असती तर आपण विरोधकांच्या दबावापुढे झुकलो हा संदेश गेला असता, म्हणून माणिकराव कोकाटेंचं खातं हे कायम ठेवण्यात आलंय असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे खातं बदलण्यात आलंय नुसतं? नाही, ते तर बघा, सत्ताधारी इतके मुजोर आणि इतके निगरगट्ट आहेत की लोकांनी काय म्हटलंय किंवा लोकांमध्ये काय त्यांची प्रतिमा जाते याही पेक्षा ते सतत आपल्याला याचं काही देणं घेणंच नाही, आपण जणू लोकांशी देणं घेणंच नाही, निवडणुका संपल्या, मतं घेतली, आता आमचा काही संबंध नाही, अशा पद्धतीने सातत्याने वागत आहेत. पण त्यातही किमान अजितदादांकडे थोडीफार लोकशाही पद्धत शिल्लक आहे. परंतु शिंदे गटाने किंवा या लोकांनी निव्वळच आपलं सगळं कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळले का काय अशी परिस्थिती आहे. कारण योगेश कदम सारख्या माणसाचा तात्काळ राजीनामा घेणं गरजेचं आहे, जो अजूनही घेतला गेलेला नाही. पण म्हणजे एकाच मंत्र्याचं खातं बदलण्यात आलं, बाकीचे मात्र सगळे सुशेगात असं म्हणायचं का? अगदीच. कारण आम्ही त्या दिवशी महामहिम राज्यपाल महोदयांकडे गेलो होतो, तेव्हा सुद्धा आम्ही तब्बल 4 मंत्र्यांच्यासाठीची मागणी केलेली आहे, ज्याच्यामध्ये योगेश कदम, संजय शिरसाट, गिरीश महाजन आणि माणिक कोकाटे पैकी ही कारवाई फक्त कोकाटेंच्या बाबत झालेली आहे. अजूनही योगेश कदम आणि संजय शिरसाट या लोकांवर कारवाई होणं बाकी आहे. त्यांचा पत्ते खेळ म्हणजे रमी खेळतानाचा व्हिडिओ देखील सभागृहातला पुढे आलेला होता. यावरनं सभागृहातली उपस्थिती आणि मंत्री म्हणून काम करण्याचं गांभीर्य हे माणिकराव कोकाटेंच्या बाबतीत किती आहे यावरनं टीका देखील झाली. पण आता क्रीडा खातं देऊन म्हणजे काय नेमकं याच्यातनं काय साध्य झालं असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की कदाचित अजितदादांनी किंवा या लोकांनी खाते पालट करताना हा विचार केला असावा की डिरेक्टली पब्लिक कॉन्टॅक्ट, ज्याला आपण थेट लोकसंपर्क म्हणतो, तर कृषी खातं हे थेट लोकसंपर्काचं खातं आहे आणि माणिकराव कोकाटेंना अजिबात लोकसंपर्क झेपत नाही, किंबहुना ते लोकांमध्ये खूप छान पद्धतीने सुसंवाद साधू शकत नाहीत. त्यामुळे लोकांपासून थोडंसं अंतर ठेवून असणारं जे खातं आहे, अशा पद्धतीच्या खात्याला ते न्याय देऊ शकतील का, किंबहुना तिथे त्यांचं पुनर्वसन करता येईल का, अशा हिशोबाने त्यांना ते खातं दिलं असावं. कारण माणिकराव कोकाटे असतील किंवा संजय शिरसाट असतील, या माणसांचा वाह्यातपणा आणि उर्मटपणा बघितला तर हे थेट लोकसंपर्कात राहण्याच्या पात्रतेचे लोक अजिबातच नाहीयेत. जी, धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल. आपल्याबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आपल्यासोबत आहेत. राजू शेट्टी जी, आपणच स्वतः असं म्हटलं होतं, आपण वक्तव्य केलं होतं की जर माणिकराव कोकाटेंचं खातं काढून घेण्यात आलं तर ते तोंड उघडतील, म्हणून फक्त खाते बदल करण्यात आलाय असं तुम्हाला वाटतं का? माझा संशय आता खरा ठरतोय का काय असं मला वाटायला लागलेलं आहे. कारण एवढं सगळं रामायण होऊन सुद्धा माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळातनं वगळलं जात नाही याचा अर्थ असा होतो की नक्कीच माणिकराव कोकाटेंना काही गुपित, मग ते देवेंद्र फडणवीसांचे असतील, अजितदादांचे असतील किंवा एकनाथ शिंदेचे असतील, माहिती असली पाहिजे. त्याशिवाय एवढं पाठीशी घालायचं काही कारण नव्हतं. कारण एक माणूस वारंवार समज देऊन सुद्धा सातत्यानं चुका करत जातो आणि तरी सुद्धा त्यांना पाठीशी घातलं जातं, याचा अर्थ काय? आता क्रीडा खातं दिलं म्हणजे काय राजरोसपणाचा जंगली रमी खेळायला ते रिकामे झाले असं म्हणावं लागेल आता. पण राजू शेट्टीजी, ही म्हणजे खाते बदल ही केवळ तात्पुरती मलमपट्टी असंही तुम्हाला वाटतं का? कारण यातनं जनतेत काय संदेश गेला असं वाटतं? तसंच म्हणावं लागेल. कारण एक प्रकारे लोकांची हेटाळणी आणि चेष्टाच आहे.
कारण ज्या माणसानं शेतकऱ्यांना भिकाऱ्याबरोबर तुलना करून अपमान केला, पंचनामे करत असताना हेटाळणी केली, कर्जमाफीच्या मुद्द्यावर हेटाळणी केली, अनेक एक ना अनेक हे मंत्रालय म्हणजे ओसाडगावची पाटीलकी म्हटले, म्हणजे एक ना अनेक वेळा वारंवार ते अशा पद्धतीने वाह्यातपणे बोलत राहिले आणि अजितदादांनी समज देण्यापलीकडे त्यांना काही कृती केली नाही. आणि आता फक्त खातं बदललं म्हणजे निश्चितच हा बोटचेपेपणा आहे आणि हे असं करायचं काही कारण नव्हतं. राजू शेट्टीजी, अजितदादा तर अगदी परवापर्यंत म्हणत होते इजा बिजा तिजा आणि आता चुकीला माफी नाही, पण नुसतं खातं बदलण्यात आलं. दादांना आपल्या मंत्रिमंडळात काही गोष्टी सांभाळायच्यात म्हणून हे एवढं केलंय असं देखील म्हणायचं का? नाही, असं आहे की एक तर अजितदादांच्याही पोटात भीती असेल की माणिकराव तोंड उघडतील की काय, किंवा दुसरं काय, आता याच्यापेक्षा दुसरं काही कारण मला तरी काय सुचत नाही. पण मग दत्ता भरणे हा चेहरा पुढे आणण्यात आलेला आहे, तो तरी आश्वासक वाटतो तुम्हाला? किमान ते वादात तरी कुठल्या पडत नाहीत एवढं त्यांचं चांगलं आहे आणि त्यामुळं किमान कृपा करून त्यांनी तरी आता शेतकऱ्यांचा अपमान करण्याच्या भानगडीत पडू नये. त्यांच्या मर्यादेत राहून त्यांनी शेतकऱ्यांची जी काही कामं करता येतील तेवढी करावी, तेवढीच माफक अपेक्षा त्यांच्याकडून आहे. राजू शेट्टीजी, एक म्हण आहे की जो बूंद सीगी वो हौद से क्या आएगी, पण या अगोदरच माणिकरावांच्या वक्तव्यांमुळे तसं बघायला गेलं तर शेतकऱ्यांच्या मनात फार मोठा रोष आहे. हा बदल केल्यानंतर असं वाटतं तुम्हाला की जनता समाधानी आहे किंवा जनतेला त्याचं उत्तर मिळालंय? नाही, अजिबात समाधानी होणार नाही जनता. शेतकरी तर नाहीच नाही, कारण शेतकऱ्यांची फार थट्टा केलेली आहे आणि त्यामुळे शेतकरी अजिबात समाधानी होणार. जर माणिकरावांना मंत्रिमंडळातनं काढलंच असतं तर काही अंशी शेतकऱ्यांचा राग शांत झाला असता. पण जंगली रमी खेळण्याचा व्हिडिओ, त्याच्यानंतर त्यांच्यावर झालेली एकूण टीका आणि आता त्यांच्याकडे क्रीडा खातं देण्यात येतं, म्हणजे यातनं थेट लोकांशी असणारा संपर्क हा आता माणिकरावांचा आपण तोडून टाकायचा, कारण या खात्याचा तसं थेट काही संपर्क येत नाही, म्हणून ही सगळी घडामोड का? ते जरी असलं तर क्रीडा खातं सुद्धा तितकंच महत्वाचंच आहे आणि ग्रामीण भागातल्या खेळाडूंचा त्याच्याशी संपर्क येतो आणि वेगवेगळ्या क्रीडा संघटनांशी संपर्क येतो पुरस्काराच्या निमित्तानं, स्पर्धांच्या निमित्तानं. पण तिथं सुद्धा हे निश्चितच गुण उधळतील याची मला खात्री आहे. का म्हणजे त्यांना जंगली रमी खेळण्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी, म्हणून क्रीडा खातं ते सांभाळू शकतात असं काही म्हणायचं का? असंच म्हणावं, म्हणूनच म्हटलं की आता ते राजरोसपणानं जंगली रमी खेळायला रिकाम होतील, कारण ते क्रीडा मंत्री आहेत. जी, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेतली आणि विरोधकांमधनं देखील या विषयाला घेऊन मोठा रोष व्यक्त होताना दिसतोय. प्रवीण दरेकर आपल्याबरोबर आहेत, भाजपचे नेते आमदार. प्रवीण भाऊ, केवळ खाते बदल इथं कारवाई अपेक्षित होती असं विरोधकांकडनं म्हटलं जात आहे. मंत्रिमंडळातनं त्यांना वगळण्यात यावं अशी देखील मागणी होत होती. असं म्हणायचं भाजप देखील फार काही सहमत नसावी या विषयाला घेऊन? नाही, एक लक्षात ठेवा, विरोधकांना केवळ याचं राजकारण करायचं आहे. झालेली गोष्ट चुकीची आहे या संदर्भात त्यांनी पूर्वी केलेलं वक्तव्य, या संदर्भात इजा बिजा तिजा झालं तर मी लक्ष घालून भूमिका घेईन अजितदादांनी सांगितलं. देवेंद्रजीने त्या ठिकाणी हे भूषणावं नाही हे जाहीर वक्तव्य केलं आणि मग जनभावनेचा किंवा शेतकऱ्यांचा किंवा त्या ठिकाणी जनतेचा आदर राखून भावनांचा, जर एवढं महत्वाचं कृषीसारखं एक अत्यंत महत्वाचं, आपला देश कृषी प्रधान राज्यात शेती हा महत्वाचा विषय आहे आणि एवढं मोठं खातं जर बदललं असेल आणि मग बदललं तर मग त्यांना दुसरंच खातं का दिलं, क्रीडाच खातं त्यांना द्यायला नाही पाहिजे, उद्या सांगायला आमदारकी पण राजीनामा घ्या. तर मला वाटतं तेही लोकप्रतिनिधी आहेत, 3-3 कोटी 3-3 लाख जनतेचं ते प्रतिनिधित्व करतात. मंत्रिमंडळात त्यांनी कृषी खात्यात निर्णयही त्या ठिकाणी एक प्रशासक म्हणून अत्यंत उत्तम घेतलेले आहेत. परंतु शेवटी जनभावनेचा आदर केला सरकारने. मला वाटतं याचं राजकारण कोणी करू नये, त्यांना त्यांचं आता असणाऱ्या खात्यात काम करू द्या. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. सामाजिक कार्यकर्ता अंजली दमाने देखील आहेत. अंजलीताई, दुपारीच आपण या विषयाला घेऊन बोललो होतो. तुम्ही स्वतः म्हटलं होतं की जंगली रमीचा पुढे आलेला व्हिडिओ आणि त्यांच्यावरती सातत्यानं होणारी टीका, त्यांच्याकडे क्रीडा खातं तरी का देण्यात यावं असं देखील आपण म्हटलं होतं. पण अखेर आपण बघतोय फक्त खातेबदल झालाय का, त्यांना क्रीडा खातं देण्यात आलंय
आणि कृषी खातं जे ते दत्ता भरणेंकडे गेलंय. नाही, मला तुम्हाला तेच विचारायचं. मला एक सांगा दादा, माझ्या आधी कोण बोललं होतं, कोण वक्ते होते? प्रवीण दरेकर बोलत होते. हा, कारण ते सगळ्या चॅनलवर जाऊन तेच म्हणतायत की याच्यावर राजकारण करू नये, ते जे मिळालं त्याच्यात तुम्ही समाधान माना. मला असं वाटतंय की हे समजतात काय स्वतःला? सरकार सांगणार का की आम्ही चिडायचं कधी, थांबायचं कधी, राजकारण करायचं कधी, कधी नाही करायचं? ते प्रत्येक चॅनलवर जाऊन हेच सांगतायत की झाली ना आता बदली, झाली ना आता आम्ही त्याची बदली, म्हणजे एका पदावरनं दुसऱ्या पदावर बदललं, बास झालं, तुम्हाला तुमचं मिळालं ना. मला तर असं वाटतंय काय चाललंय हे राजकारण कुठल्या अँगलनी वाटू शकतो आपण? आणि त्या कोकाटेंमध्ये क्रीडापद देण्यासारखं काय आहे? त्यांना त्यातलं काय माहिती आहे? कुठले गेम्स ते खेळलेत आणि कुठल्या गेम्सला कसं प्रमोट करणार आहे त्यांना काय माहिती आहे? वाटेल ते त्यांना पदं दिली जात आहेत आणि फक्त म्हणजे काय, म्हणजे आता जनतेने ना चिडायचं पण सोडून दिलं पाहिजे. तुम्ही ना जनतेत जा, साधारण माणसाला विचारा की महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल काय वाटतं. मला वाटतं तुमच्या चॅनलनी एक ती मोहीम केली पाहिजे की तुम्हाला सध्याचं चित्र कसं वाटतं, लोकांच्या प्रतिक्रिया घ्या. काय वैतागलेत लोक, राजकारणाला वैतागलेत आता. केवळ माणिकरावांना कुठलं तरी एक खातं द्यायचं, खातं कायम ठेवायचं, याबद्दल देखील विरोधकांकडून एक फार मोठी टीका होताना दिसते. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आत्ता या क्षणाची मोठी बातमी पुन्हा एकदा सगळ्या प्रेक्षकांना जे आता नव्याने खरं तर टेलिव्हिजन बघतात त्यांच्याकरता मी बातमी देतोय की माणिकराव कोकाटे यांच्याकडचं कृषी खातं हे दत्ता भरणेंकडे देण्यात आलेलं आहे. दत्ता भरणे यांच्याकडचं युवक कल्याण आणि क्रीडा खातं जे आहे ते आता माणिकराव कोकाटे यांच्याकडे आलेलं आहे. खाते बदल झालेच आपण बघतोय.